मित्रांनो, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP प्लेट ऑर्डर करण्यासाठी सिम्पली तुम्ही लॅपटॉपवरतून किंवा तुमच्या मोबाईलवरतून तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती तुम्हाला असं येथे सर्च करायचं आहे HSRP महाराष्ट्र लॉग इन. असं सर्च केल्याच्या नंतर फर्स्ट जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल आणि तुम्हाला इथे तुमचं RTO ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. आता तुमचं RTO ऑफिस जे असेल तुमचं ते RTO ऑफिस येथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर असा काहीतरी ओपन होईल. आपल्यासमोर इथे 4 ऑप्शन दाखवले गेलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे दिस पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग ऑफ HSRP फिटमेंट फॉर व्हेइकल रजिस्ट्रेशन बिफोर 1/4/2019 म्हणजेच 2019च्या ज्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत तुम्ही घेतलेल्या त्या गाड्या टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो त्याच्यासाठीच हे HSRP नंबर प्लेट येथे आपल्याला ऑर्डर करायचे आहेत किंवा अगोदरच्या गाडीला नंबर प्लेट आलेला नाही तर ते आपल्याला ऑर्डर करून इथे आपल्याला त्यांना बसवायच्या आहेत. 2019च्या नंतरच्या ज्या गाड्या आहेत त्याला ऑलरेडी HSRP नंबर प्लेट आलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन आपल्याला ते आहे. तर सेकंड ऑप्शन मित्रांनो पाहू शकतात रिशेड्यूल. जर तुम्ही ऑर्डर केलेला असेल तर रिशेड्यूल अपॉइंटमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. ते इथं शेड्यूलच्या तिथं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ट्रॉलीसाठी जर ट्रॉली असते त्याच्यासाठी जर तुम्हाला HSRP नंबर प्लेट ऑर्डर करायची असेल तर ही रिक्वेस्ट त्याच्यासाठी आहे. आणि शेवटी फोर्थ ऑप्शन आहे ते पेमेंटसाठी आहे ऑप्शन. त्याच्यानंतर फर्स्ट जे ऑप्शन आहे बाकी सगळं ऑप्शन आपल्याला काय नाहीये. टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर फर्स्ट ऑप्शन तुम्हाला जे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं गेलेलं आहे तिथं ऑर्डर नाववरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. ऑर्डर नाववरती क्लिक केल्याच्या नंतर असं पॉपअप होईल. पॉपअप तो क्लोज करून टाकायचा आहे आणि जी माहिती दिलेली ती माहिती व्यवस्थित आपल्याला इथे फिल करून घ्यायची आहे. जसं की व्हेइकल रजिस्ट्रेशन तुमचं राज्य आता महाराष्ट्राचं असणार आहे ते ऑटोमॅटिकली तिथं येणार आहे. तर फिटमेंट लोकेशन बसवण्याचे स्थान आता इथे 2 ऑप्शन आहेत मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या. डीलर परमिसेस आणि होम फिटमेंट. आता तर डीलर परमिसेस म्हणजे डीलरच्या तिथे जाऊन दुकानावर जाऊन तुम्ही ती टू व्हीलर घेऊन किंवा फोर व्हीलर घेऊन जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसून यायचंय. आणि होम फिटमेंट म्हणजे तो डीलर एक तुम्हाला पाठवल माणूस आणि तो माणूस तुमच्या घरी तिथे ते नंबर प्लेट बसवण्यासाठी येईल. होम फिटमेंटवरती केल्याच्या नंतर पॉपअप होऊन तिथं दाखवलं गेलेलं आहे वेगळे चार्जेस त्याला लागले जाणार आहेत. टू व्हीलरला वेगळे ₹125 आणि फोर व्हीलरला ₹250 चार्जेस तुमच्या घरी येऊन बसवण्याचे चार्जेस इथे लागणार आहेत. साधं सिंपल मित्रांनो डीलर परमिसेस करायचं आहे. परमिसेस केल्याच्या नंतर HSRP टाईप. आता टाईप कोणता आहे तो इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आता कंप्लीट HSRP किट म्हणजे दोन्ही नंबर प्लेट फ्रंट आणि रिअर दोन्ही नंबर प्लेट बुक करायची असेल तर 1 नंबरचा ऑप्शन आहे डॅमेज फ्रंट HSRP म्हणजे फ्रंट जर तुमची डॅमेज झाली असेल तीच बुक करायची असेल तर ते ऑप्शन आहे. आणि डॅमेज रिअर आणि त्याच्यानंतर डॅमेज बोथ HSRP फॉर व्हेइकल अगोदर ऑर्डर केलेली असेल आणि ती डॅमेज झालेली असेल तर ते फोर्थ ऑप्शन आहे. आता कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेइकल याच्यावरती कंप्लीट आपल्याला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इथे तुमचा पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड जो काय तुमचा आहे तो पिन कोड इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर वाहन नोंदणी क्रमांक. आता इथं वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे तुमच्या गाडीचा पूर्ण नंबर टाकायचा आहे. पूर्ण नंबर म्हणजे MH23 असं काहीतरी AK पुढं असेल तो पूर्ण नंबर इथे टाकायचा आहे. मी टाकून घेतो. त्याच्यानंतर चेसी नंबर पुढचा ऑप्शन आहे चेसी नंबर. चेसी नंबर तुमच्या टू व्हीलरवरती पुढं तुमच्या तिथं हेड खोपडीच्या तिथं असेल तिथं तुम्ही पाहू शकता चेसी नंबर असतो तो चेसी नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. किंवा चेसी नंबर तिथं नाही तुम्हाला सापडला तर चेसी नंबर तुमच्या तिथे तर चेसी नंबर तुमच्या RC बुकवरती पण असतो. RC बुकवरती तुम्ही चेसी नंबर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा गाडीचा नंबर जो असतो नंबर प्लेटवरती येणार तो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो नंबर आणि चेसी नंबर तुम्ही त्याच्यावरती पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे व्हेइकल इंजिन नंबर. आता इंजिन नंबर पण तुमच्या RC बुकवरती असतो. RC बुकचं तुमच्याकडे जर प्रिंट असेल किंवा तुमच्याकडे कार्ड असेल तर त्याच्यावरती इंजिन नंबर पण असतो. त्याच्यानंतर व्हेइकल ओनर मोबाईल नंबर. हा सिम्पली तुमचा मोबाईल नंबर जो आहे याची पूर्ण माहिती जशी दिली तशी व्यवस्थितपणे फिल करून घ्यायची आहे. मी फिल करून घेतो आणि फिल केल्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन याच्यावरती येथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता व्हेरीफाय विथ वाहनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर तुम्हाला इथे ओपन होईल. आता तुमच्या जवळचे शहर निवडायचं आहे. सिलेक्ट युअर नियरेस्ट सिटी. जी काय तुमच्या जवळ सिटी असेल ती सिटी तुम्हाला तिथे निवडायची आहे. जी सिटी असेल ती. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे सिलेक्ट युअर नियरेस्ट HSRP सेंटर. आता तुमच्या सिटीमधलं जे HSRP सेंटर आहे ते तुम्हाला तिथे निवडायचं आहे. आता HSRP सेंटर निवडल्याच्या नंतर पुढचा ऑप्शन तुम्हाला दाखवल की तुम्हाला डेट कोणती आहे बाबा. तुम्ही कोणत्या डेटला जाऊन तुम्ही तिथे फिटमेंट किंवा नंबर प्लेट बसून घेऊ शकता. तर ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे.
डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचं अपॉइंटमेंट स्लॉट सुद्धा तुम्ही टाइम सुद्धा बुक करू शकतात की कोणत्या टायमामध्ये तुम्ही तिथे करू शकता. टाइम बुक केल्याच्या नंतर नेक्स्ट वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर अजून ऑप्शन दाखवले जाईल आणि फर्स्ट ऑप्शनला तुम्हाला दाखवलं आहे तुमची व्हेकल कधी विकत घेतली आणि त्याचा नोंदणी क्रमांक इथे तुम्हाला दाखवला जाईल. रजिस्ट्रेशन डेट तुम्हाला तिथे दाखवलं जाईल. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन तुम्हाला दाखवलं वाहनाचा प्रकार निवडायचा आहे. मोटरसायकल आहे की स्कूटर आहे ते तुम्हाला वाहनाचा प्रकार तिथे निवडायचा आहे. वाहनाचा प्रकार निवडला आहे त्याला कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्याच्या नंतर वाहनाचा वर्ग, आता वाहनाचा वर्ग नॉन ट्रान्सपोर्ट ऑटोमॅटिकली येईल. ट्रान्सपोर्ट असेल तर तुम्ही ते ट्रान्सपोर्ट वाहनाचा प्रकार निवडल्यानंतर येईल. आता पेट्रोल आहे पेट्रोल येईल ऑटोमॅटिकली येतं. आता इंजिनचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. आता इंजिनचा प्रकार तुमचं कोणता आहे, BS4 आहे, BS6 आहे, कोणतं इंजिन आहे ते तुम्हाला तिथे येथे निवडायचं आहे. व्यवस्थितपणे निवडायचं आहे कारण की जनरली माहिती असतं आपल्या टू व्हीलरचं इंजिन BS4 कोणतं आहे, BS4 आहे की BS6 आहे, तर ते व्यवस्थितपणे इथे निवडायचं आहे. निवडल्याच्या नंतर जे ऑप्शन दिले ते ऑप्शन व्यवस्थितपणे फिल करून नेक्स्ट वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. चला तर मी फिल करून घेतो, नेक्स्ट वरती क्लिक करतो. नेक्स्ट तुम्हाला इथे तुमचा ऍड्रेस दाखवला जाईल. जो काही ऍड्रेस आहे तो व्यवस्थितपणे ऍड्रेस टाकायचा आहे. मॅन्डेटरी नाहीये, रेड मार्क नाहीये त्याला स्टार मार्क, तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो किंवा ऍड्रेस जनरली तुमच्या गावाकडचा टाकून द्यायचा. ऍड्रेस टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती OTP येईल. तो OTP येथे क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. OTP येईल. OTP आल्याच्या नंतर तुम्हाला येथे OTP टाकायचा आहे आणि हे जो काही कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा इथे सॉल्व्ह करून व्हेरीफाय OTP वरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची जे काही आहे ती इन्फॉर्मेशन इथं येणार आहे आणि तुम्हाला पे HSRP फीस ऑनलाईन. आता इथं तुम्हाला इथं ऑनलाईन फीस पे करायची आहे. पूर्ण नंबर प्लेट वगैरे डिटेल वगैरे पूर्ण इथे तुम्हाला दिलेले गेलेले आहे. वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा स्नॅप काढून घ्या, तर तुम्ही इथे पाहू शकता, फोटो काढून घ्या. तर आपल्याला जे काय पेमेंट आहे ते इथं खाली दाखवलं गेलेलं आहे बघा, पे RS 531. तर टू व्हीलरसाठी 531 रुपये आहे, फोर व्हीलरसाठी 700 काहीतरी समथिंग असेल. जसं आपण टू व्हीलरचं भरलं तसं फोर व्हीलरचं तुम्ही भरू शकता आणि HSRP नंबर प्लेट ऑर्डर करू शकता. पे नाववरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खूप सारे इथे पेमेंटसाठी ऑप्शन येतील. UPIचं ऑप्शन आहे, UPI QRचं ऑप्शन आहे. QR डायरेक्ट तुम्ही फोनपेने तुमच्या इथे स्कॅन करून डायरेक्ट ते इथे पेमेंट सुद्धा करू शकतात. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर इथे ओपन होईल आणि प्रिंटला येईल. प्रिंट इनवॉइस आलेला आहे तुमचं, जे काय तुम्ही पेमेंट केलेलं आहे तुमची डिटेल आणि इनवॉइस. तर प्रिंट हेअरवरती क्लिक करून आपल्याला इथे पूर्ण आपण फॉर्म हा प्रिंट सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ज्यांच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर 2019च्या अगोदरच्या आहेत यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर 31 डिसेंबरच्या पुढे गेलं तर इथे तुम्हाला खूप मोठा फाईन भरावा लागणार आहे.